हे झोंबी भूत झोंबी मुंबईमध्ये झोंबी ड्रग फिअर इन मुंबई. झोंबी भूत हे पण झोंबी म्हणजे हे नशेच्या आहारी तरुण पिढी किती गेलेली आहे. मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी 2 तरुणांचा, एक मुलगी आणि एक मुलगा यांचा ड्रग्सचे ओव्हरडोस घेतल्यामुळे मृत्यू झालेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल का तिथे मुंबईत झालं, तिकडं लय मोठं शहर आहे. हे गावागावापर्यंत, तालुक्यापर्यंत, आपल्या घरातल्या तरुणांपर्यंत पण येऊ शकतं. काही काही ठिकाणी आलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. उरता पंजाब तसं आज उरती मुंबई जोरात एकदम. तसंच उरतं श्रीरामपूर, उरतं नेवासा, उरतं गंगापूर, उरतं वैजापूर, उरतं राहाता, उरतं संगमनेर, राऊरी. व्हायला वेळ लागणार नाहीये. काही ठिकाणी हे ड्रग्सचे रॅकेट आलेले आहे. शाळा कॉलेजच्या बाहेर हे चालू राहिलेलं आहे. आता या ड्रग्सला आपले पोरं बळी नाही पडले पाहिजे काय करावं लागल? ते मुंबईचे का मेले? कारण त्यांच्याकडे ना विचार होता, ना आचार होता, ना काही जीवनात आदर्श होता, ना जीवनाला काही उद्देश होता. त्यामुळे लक्षात घ्या, दारू पिणं, सिगरेट ओढणं, बियर पिणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी चालत आलेल्या आहे. मग आपल्या पुढच्या पिढीला या द्यायच्या का? अशा समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती करून या गोष्टी चालत आलेल्या आहे. आता त्याच्यामध्ये ऍड झालेले ड्रग्स, गांजा असन, एमडी असन, एलएसडी असन, एमएसडी, काय काय वेगळे बटन असन, व्हाईटनर असन, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स तरुण पोरांपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचवले जात आहे आणि त्याला तरुण पोरं पुरी बळी पडत आहे. खरं तर दारू, बियर, सिगरेट हे सुद्धा, तांबाखू हे सुद्धा 1001% चुकीचं आहे. पण याला त्या ठिकाणी या ड्रग्सला असेल किंवा या व्यसनाला असेल का बळी पडताय तरुण पोरं, तरुण पोरी? तर तुम्हाला सांगतो याच्यावरचा उपाय काय आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी एक उद्दिष्ट असलं पाहिजे, एक ध्येय असलं पाहिजे. ते जर नसेल तर त्यांची वाट भटकणार. त्यांना विचार आचार आपण दिला पाहिजे. तो जर आपण दिला नाही तरी त्यांचं त्या ठिकाणी रस्ता भटकणार. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या जीवनामध्ये आदर्श पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श, त्या मावळ्यांसारखा आदर्श, शहीद आझम सरदार भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिकारकांचा आदर्श, समाज सुधारकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या समाज सुधारकांचा आदर्श, यापैकी कोणाच तरी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या पुढे असल तर ती मंडळी त्यांच्या विचारांचा आदर्श समोर असेल तर हे तरुण पोरी व्यसनाच्या आरी जाणार नाही एवढी मला खात्री आहे. परंतु तो आदर्श त्यांच्या समोर कसा ठेवायचा हे पालकांच्या हातात आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. त्यांना एक विचार द्या, त्यांना एक जीवनाचं ध्येय द्या, उद्दिष्ट द्या, त्यांना एक आदर्श द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श द्या. ते व्यसनाकडे नाही, व्यायामाच्या नादी लागतील, एक जीवनामध्ये काहीतरी बनण्याच्या, घडण्याच्या नादी लागतील. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.